घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपण 15 तारखेला पुष्य नक्षत्रा दिवशी गुडघ्याचे औषध, गुडघ्याचे कंद आणलेले आहेत. आणि तुम्हाला मी पहिले बी म्हणलेलं आहे, एक पावसाळा झाला की गुडघ्याचे कंद, गुडघ्याचे औषध, तुम्हाला मणक्याचे औषध फुकट भेटतात. फक्त येऊन घेऊन जायचेत. तर ही कंद आणलेले आहेत. ते असा कंद आहे, ह्याला कुरमुडीचा कंद म्हणतात काही भागात. आपल्या आपल्या भागातले नाव अलग शकतात, काही अलग अलग आहे. आणि ह्याचे व्हिडिओ दिलेले आहेत. आणि ही कंद काय करायची मित्रांनो, ह्याचा कंद खिसून घ्यायचा आहे. आणि कंद खिसून घेऊन गोमूत्रामध्ये शिजवून, मणक्यावर दुखत असेल, मणक्यात पाणी झालं असेल, गुडघ्यात पाणी झालं असेल, आणि गुडघ्यामध्ये एकदम रामबाण उपाय म्हणजे गुडघ्यासाठी, गुडघ्यातल्या एखाद्याच्या पाणी होतं आणि ते गुडघ्यातलं पाणी निघत नाही, मध्ये इन्फेक्शन झालेलं आहे, मध्ये पू झालेला आहे, आणि मध्ये झीज व्हायलेली आहे त्या पाणीमुळं. तर ही जर कंद तुम्ही असा थोडा खिसून जर लावला गोमूत्रामध्ये शिजवून, तर काय करायचं मित्रांनो, असं थोडा खिसून घ्यायचा खिसणीवर, थोडं गोमूत्र टाकायचं, बारीक पेस्ट करायची, कुचायची. निस्ता आपण एखाद्या ट्यूबमध्ये एखाद्या मलम असतो तसं मलमासारखं तयार करायचं आणि मग शिजवायचं. शिजवून मग मित्रांनो गरम गरम जिथं तुमच्या गुडघ्यावर ह्याचा लेप द्यायचा आहे. गुडघ्यावर लेप दिला की मित्रांनो काय होतं, तुमच्या गुडघ्याच्या आतमध्ये पाणी साचलेलं असेल, एखाद्या गुडघ्याला मानपाट हाडावर एखाद्या पाणी साचतं, आणि ती पाणी एक बारीक जखम होऊन तिथलं मधलं पाणी निघून जातं, आणि जखम होऊन थोड्या फोडी होऊन पाणी निघतं, आणि मधली घाण निघून जाते, सगळा रेंदा निघून जातो, आणि माणसाला सुख लागतं. तिथले झीज झालेली असेल ती झीज भरून निघते. आणि मित्रांनो एखाद्याचा काटा काच 2 वर्षापासून जर मध्ये काटा असेल, तर हीच पेस्ट गोमूत्रात बारीक वाटून शिजवून लावायची. फक्त एकदाच लावायची. एकदा लावल्यानंतर त्याच्यामधून पू आणि पाणी निघून मध्ये सगळं निघून जाईल. बघा आता मधून कंद बारीक फुसका राहतो कंद. हे बघा आपण कंद मॉलला आता तुमच्या देखतच असा मध्ये बटाट्यासारखा पांढरा कंद असतो हे. आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ मित्रांनो शेअर करायचे. ज्याची कंबर पाठीवर डॉक्टरने सांगितलं आहे इंजेक्शनानं पाणी काढायची सवय लागली कुठल्या अवयवाला, गुडघ्याला, मणकेवर, तर ही जर तुम्ही एकदा एवढं उघडून जर लावलं तर तिथली पाणी ऑटोमॅटिक निघून जातं. फक्त एकदाच लावायचं. एकदा लावल्यानंतर तिथून पाणी निघल, थोडी जखम होईल तिथं जर असलं पाणी तर. आणि तिच्यावर साधारण सुरुवातीला ही लावताना खोबऱ्याचं तेल आणि गोड तेल दोन्ही एकत्र करून त्याला ओलं करून वरून पुन्हा लेप द्यायचा आहे. म्हणजे तेल घ्यायचं थोडं, गुडघ्याला लावायचं आणि वरून ह्याचा लेप द्यायचा आहे. आणि बघा ह्याचा एक रामबाण गेल्या वर्षी आपण बरेच जणाला फुकट औषध आहेत मित्रांनो, येऊन फक्त घेऊन जायचं आहे. ह्याचे 5 पैसे तुम्हाला मूल्य द्यायचं नाही. फक्त मित्रांनो ही औषध तुम्हाला फुकटमध्ये घेऊन जायचं आहे. फक्त हडपसर सोलापूर हवेला राहायला आहे. फोन नंबर आहे माझा 97 63 68 93 68. ह्याचं मूल्य काही द्यायचं नाही मित्रांनो, मी कळकळीने सांगतोय. फक्त तुम्हाला ह्याच्या औषधाचा गुण घ्यायचा आहे. ज्येष्ठ नागरिक असतील, वयस्कर माणसं असतील, पहिलं काबाड कष्ट करून त्यांचे हातपाय दुखत असतील, मणके दुखत असतील, त्याच्यावर बी लेप लावून बघायला काही हरकत नाही मित्रांनो. एवढं मौल्यवान काम आहे ह्या वनस्पतीचं. आपण गेल्या वर्षी जवळजवळ 100-200 लोकांना औषध दिले. 100-150 लोकांना, निम्या लोकांचे दुखणे राहून बी गेलेले आहेत. निम्या लोकांचे दुखणे राहिलेले आहेत. आता कुणाला किती गुण येतो, कुणाला किती नाही, ह्याचं काय आपल्याला लावल्याशिवाय काही कळणार नाही मित्रांनो. आपल्याला वरून लावायचं फक्त औषध आहे. चला मित्रांनो, ही व्हिडिओ जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा. जग कल्याणासाठी, मणकेचे दुखणे, हाडाचे दुखणे, गुडघ्याचे दुखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून प्रत्येकाच्या दुखण्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आहे. आणि घरचा वैद्य ह्या चॅनलचे सर्व व्हिडिओ बघत राहायचे. चला मित्रांनो, आपण लवकरच भेटू. नमस्कार. जय धन्वंतरी भगवान.